आता पाहतो पुण्यातील वादक आपली ही सेवा पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या समोर सादर करतायत. आपण सकाळपासून पाहतो हे वादक विविध प्रकारे विविध मंडळाच्या माध्यमातून आपली सेवा हे गणपती बाप्पासमोर सादर करत आहेत. परंतु कुठेही थकलेला भाव नाही, कुठेही थांबलेला भाव नाही, कुठेही अडखळलेला भाव नाही, कुठेही एखादा टिकडू खाली ठेवलं किंवा ताशाची काडी चुकली आहे अशा कोणत्याही पद्धतीचा स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. इतक्या तन्मयतेने इतक्या एकरूप होऊन या आविर्भावात वादन करत आहेत की बाप्पाचा हा शेवटचा दिवस इतक्याच आनंदाने साजरा व्हावा, कुठेही त्यात आपण कमी पडू नये. आता महिला या गणेशोत्सवामध्ये सहभागी होऊन फुगडीच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करतायत. वेगवेगळ्या प्रकारे या सोहळ्यामध्ये विविध प्रकारची वेशभूषा केशभूषा वस्त्र परिधान करून महिला समाविष्ट झालेला आहे. वादनातला आनंद दिवसेंदिवस वाढत चालला. जसं रात्र होत चालली तसं वादक करून तेवढ्या वेशानं हे वादन प्रत्येकाला असं वाटतं की वाजू देना ढोल आणि घुमू देना नाद, वाजू देना ढोल आणि घुमू देना नाद, देवांचा देव चालला. निरोप असंच काहीचं सांगणं किंवा असंच काहीचं मत या संपूर्ण प्रवासात किंवा या मिरवणुकीमध्ये आपल्याला दिव्यांगांच्या रूपाने पाहायला मिळतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.